वासुदेव गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। अलख निरंजन ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। बजरंग बली की जय। त्र्यंबकराज भगवान की जय। हृदयेश्वर भगवान की जय। गंगा गोदावरी मैया की जय। संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज की जय। आज के आनंद की जय। नव्हे तो महिमा सामान्य संतांचा असामान्य संत अत्यंत दुर्लभ या भूलोकामध्ये असतात. आपण सर्व भाग्यवान आहोत असे असामान्य दुर्लभ असे संत ज्यांनी माती सोने झाले बाबा तुम्हा चालू लागले, बाबा तुम्हा मुखी बोलू लागले, बाबा तुम्हा आंधळ्या दृष्टी आली, बाबा आणखी काय जे व्यसनी होते ते व्यसनमुक्त झाले, बाबा जे आंधी आळशी होते ते कर्तव्य दक्ष झाले, कर्तृत्ववान झाले. त्यामुळे बाबा जे सन्मान करायला लागले की असा असामान्य महिमा ज्यांच्या भक्ती मार्गाचा आहे ज्यांचा आहे आणि ज्यांची परंपरा ह्याच जन्मपद्धतीमध्ये स्वतः सुरू केलेली आहे, ज्यांच्या पद्धतीने पवित्र करून झाले, ज्यांचे भौतिकपणाची दिशा नाही, ज्यांनी हृदय स्थापन केली, ज्यांनी समाज निर्मिती केली, ज्यांनी सर्वांच्या माध्यमातून अनेक आव्हाने धरले, ते काजूची झाड का ते बाबाजींनी लागले कागद झाले, ते झाड सुद्धा काय सांगतात बरं, ते झाड सुद्धा काय सांगतात, आम्ही कोणाला पाहिले बाबाजींना असं कोण सांगतं, झाड झाड काही आंब्याची काही कशाची खाली मंदिर सुद्धा काय सांगतं, मंदिर सुद्धा काय सांगतं म्हणे बाबाजी बघा आमच्या जवळ बसेल पालखीमध्ये, म्हणून असे पालखी झाले असेल त्याच्यामुळे आपण आमच्या बाबांची चरणी शास्त्र मिळत करूया. सदोदक यापूर्वी त्र्यंबकराज असेल, संत नवतीनाथ महाराज असेल, हृदय महादेव असेल, गरीनाथ असेल, निलंबिका माता असेल, असे अनेक दिवस अधिष्ठाने आहेत. म्हणून प्रथमतः अशा सर्व देवी देवताच्याही चरणी साष्टांग दंडवत करूया. त्यामुळे गोदावरी गंगा मातेला वंदन, या पवित्र भूमीला वंदन आणि जेवढे साधू संत राहतात निभा आकाळाचे आश्रमाचे आहेत, साध्या ब्रह्मचारी त्या सर्वांना वंदन, स्वदेशी व मतेला वंदन आणि आजच्या सायंकाळमध्ये होत असणे सर्व भगवान पुण्य मग संत असतील ब्रह्मचारी साधक असतील आणि आपल्यासारखे भगवान भक्त काही बालगोपाल सदैव भावपूर्वक आपण उपस्थित आहात. म्हणून आपल्या सर्वांचं वर हात करून आपण आता सर्व देवतांच्या आई वडिलांचं नाव सांगू शकतो. तसं श्रीकृष्णाच्या आई वडिलांचं नाव काय? वसुदेव की नाही? श्रीरामप्रभूच्या आई वडिलांचं नाव काय? हनुमंताच्या आई वडिलांचं नाव काय? गणपती बाबाच्या वडिलांचं नाव काय? शंकराच्या वडिलांचं नाव काय?
महादेवाच्या आई वडिलांचं नाव काय आहे? म्हणजे बघा, इतर अनेक देवी देवतांच्या आई वडिलांचं नाव तुम्ही सांगू शकता. माझं भगवान शंकराच्या आई वडिलांचं नाव सांगणारा जग जन्माला येईल. आणि म्हणून विधीमध्ये बघा सुंदर श्लोक बाबाजीने कोणता घेतलेला आहे? विश्व आद्यम. काय? विश्व आद्यम आद्यम विश्व बीजम निखिल भयहरणम पंचभद्र अशा शिवभक्तीचा महिमा बाबाजींनी म्हणाला. आणि त्यासाठी बाबाजींनी काय केलं? प्रत्येक तपश्चर्या काय केली? बघा, तपश्चर्या केलं का? आणि तपश्चर्यामध्ये भगवान शंकराने बाबाजींना काय आदेश केला होता? अंधश्वला काय आदेश केला होता? भगवान नागेश्वराने पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर बघा. आणि त्या आदेशानुसार बाबाजींनी काय केलं? प्रथम बघा मंदिर पुढं बांधलं जाते त्या डोंगरावर. अर्थात पिनाकेश्वर महादेवाचं जीर्णोद्धार आणि बघा मंदिर. आणि म्हणून असं भगवान शिव बघा अत्यंत भोळ का भोळ दैवत काय. आणि गरीब जास्तीत जास्त लवकर प्रसन्न होणार देव कोणता आहे? कोणता लवकर ते प्रसन्न होतं? इतर देव जेव्हा लवकर प्रसन्न होती माहिती माझं सर्वात लवकर प्रसन्न होणार महादेव. पण अशा महादेव सर्व राग करा. हर हर महादेव.
नमः पार्वती पतये हर हर महादेव गोपाल श्री कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन ओम निष्काम कर्म योगी शिव योगी जगतगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगतगुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय बजरंग बली की जय आणि भक्त कोणी कावडीने कोणी भोपळ्याने कोणी लोट्यामध्ये तांब्यामध्ये असे अनेक माध्यमांनी जल भगवान शंकरावर काय करतात बघा अर्पण करतात काय बघा महिमा शिवभक्तीचा आहे आता बरं का अनेक वाहन होणारे वाहन काही नाकार पेका काही नाही पिंडी चाकर शिवलिंग चाकर देणार काही जय बाबा. जसं बघा का जे शिव बघा जे शिवचा ड्रायव्हरचं कसं बनवेल माहिती आहे ना शिवलिंगासारखं दिलं शिवलिंगासारखं आणि आज आमचे जे शिवारीवर का आमचं होऊ शकतो अंकुश बाबा. त्यांचं आडनाव घोडके घोडके का बरोबर अंकुशा घोडके जय बाबाजी भक्ती बरोबरच काही त्यांच्या काही आता जास्त जी शिवचे नाते लागले ते कारण इन्कम सोर्स म्हणे महत्वाचं हरकत नाही तरी सुद्धा बघा की कोणी त्यांना फोन केला होता हा बेटे विसर बघा विषय निघाला तर बाबांनी मुद्दा मांडला म्हणजे एवढी जमीन आहे इथं बघा आणि उत्पन्न खातात पत्त्यानी भात सोडला ना परत होते भात सोडला समजा तर एवढी जमीन समजा काहीच उत्पन्न एवढ्या वर्षामध्ये मग त्यासाठी काही ते नियोजन कमिटीने केलेलं पक्षाने आणि मग त्यावेळेला आठवण होता आमच्या अंकुश होते जाईल नाही त्यांना कॉल करण्यात आला आणि इमिडिएटली कॉल करा क्षणीच बघा जसं हनुमंतर आहे की हनुमंतराला का आदेश झाला हनुमंतराव लगेच कोणता विचार करायचे का गुरुदेव आदेश असे आमच्या अंकुश टाळीवर अभिनंदन बघा त्यांच्या परिवारासोबत आणि आपण आता या पाहतो जिकडे तिकडे की कोणता नाराजीला जात कोणता भक्त नाराज आहे त्या हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव महादेव काय गो स्फोरण भक्तांना निर्माण होतं की नाही बघा युद्धाच्या टायमाला सुद्धा कोणाचं नाव घ्यायचं युद्धाचं नाव कोणाचं घ्यायचं युद्धाच्या वेळेला कोणाचं नाव घ्यायचं हर हर महादेवाची वादळी हवा आपण इतिहास जर बघितला बघा सर्व मावळे सुद्धा कोणता आवाज देऊन लढाई करायची हर हर महादेव आता तर वेगळे युद्ध निघाले छुप्या म्हणतात छुपे पहिले काही सामने सामने तलवारीचे सामने सामने बघा दरम्यान धनुष्य बांधला युद्ध कशासाठी केलं जातं युद्ध कशासाठी केलं जातं स्वतःच अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जे अधर्म आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी बघा युद्ध करणं फार गरजेचं आहे आणि मग अधर्म कोणी केला होता आपल्या शेजारी देशाचं नाव काय आहे की त्यांनी अधर्म काय केला पहलगाम मध्ये आपले भारतीय किंग ज्यांना हिंदू धर्म म्हणून ज्यांनी उत्तर दिली त्यांना काय केलं अधर्म झाला की मग त्या अधर्माचा राग कोणाला आला अधर्माचा राग कोणाला आला बरं का मोदींच्या भाषणामध्ये आहे का सुंदर वाक्य बघा त्यांनी वापरलं बरं का म्हणे मला जास्तीत जास्त बघा बरं का कोणत्या विषयाचं जास्त काय माझ्या बघा पिढा मला कोणती विषयी पिढा झाली म्हणे हिंदू म्हणून विचारलं गेलं म्हणे आणि मुलांसमक्ष पती पत्नी समक्ष एक त्या ठिकाणी काय केलं क्रूर रीतीने हत्या केल्याची पिढा बघा मला अत्यंत झाली होता आणि मग जसं मागच्या टायमाला सुद्धा कोणतं सर्जिकल केलं होतं स्ट्राईक
सर्जिकल यायला कोणतं सिंदूर ऑपरेशन सिंधू. प्रगावलं असं बघा त्याला शिकवलं. मात्र ते कसं काय बंद झालं, कसं काय बंद झालं मध्येच, कसं काय बंद झालं. ट्रम्पचा नको तो हस्तक्षेप. हा अमेरिकेमध्ये काहीतरी बरं का. तसंही संपादकीय आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोक हा. मग ते अमेरिकेतले जरी घेतले, ट्रम्पला चक्रम माणूस मानतात. आली हुक्की दिली बुक्की, त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील, त्याचे काय परिणाम होतील, हे अमेरिकेमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांची बोट चेपली आहेत त्या माणसामुळे. आता शेवटी ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्यापुढे शान पण चालत नसतं, असा विषय आहे. असं द्यायचं. मात्र या ठिकाणी एवढं सांगायचं वाटतं मला, लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा, की पहिले आपल्या भारतामध्ये केली काय व्हायची माहिती आहे का? कुठे बॉम्ब स्फोट व्हायचे, कुठे व्हायची काय व्हायची, कुठे बॉम्ब व्हायचे, कुठे अतिरेकी हल्ला व्हायला. म्हणजे भारतीयांना भीती, नेहमी का भीती असे बघा, भीती वाटायची प्रत्येकाला. काय भीती वाटायची? बॉम्ब स्फोट होतो का, अतिरेकी हल्ला होतो. कोणाच्या काळात? मात्र बघा 14च्या काँग्रेस राजवट ऐकलंय 14च्या नंतर मात्र क्वचित काहीतरी, कारण जी सवय लागली त्यांना, सवय लागली ना, ती सवय काही लोक जात नाही जेवणाची, त्याची खोड मेल्याशिवाय. काही सवयी लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना हुकी येतील, ती मधून होत मग त्यांना धरण्याचं काम आपल्या भारतीय सर्व जवानांनी केलं. आमच्या मोदींच्या आदेशानुसार. म्हणून त्या जवानांनी धरा बघा, हवाई माध्यमातून असेल, काय हवाईच्या माध्यमातून असेल, हवाई लढत विमानाच्या माध्यमातून असेल, वितरणाच्या माध्यमातून शिकवला. जर ड्रायव्हर सर्व सैनिकांचं अभिनंदन या ठिकाणी. धर्म आणि आदर की बाबाजी कोणता धर्म आपल्याला शिकवला होता. अनेक प्रकारचे धर्म आहे, मात्र बाबाजी सुंदर असं एक उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? म्हणे कात्यायन नावाचे मुनी होते. कोणते मुनी होते? कात्या नावाचे मुनी. आणि त्या कात्यानाच्या मुनींनी या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता बघा, कोणत्या मुद्द्यावर त्यांनी तपश्चर्या केली? या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि ती तपश्चर्या त्यांनी कशी केली माहितीये का? जसं बाबाजींनी एकलवंगाने वाटी उधळून केली, मात्र त्या कात्यानाच्या मुनींनी तपश्चर्या कशी केली? पायाच्या एका अंगठ्यावर. कशावर? बरं का, तुम्ही कोणते उभं तरी राहू शकता का एका अंगठ्यावर पायाच्या? बरं का, पायाच्या अंगठ्यावर. आणि किती वर्ष? 100 वर्ष. किती? 100 वर्ष पायाच्या अंगठ्यावर तपश्चर्या केली. आणि तपश्चर्यानंतर तरी देव भेटले नाही बरं का. देवाने आकाशवाणी केली. आणि आकाशवाणीमध्ये काय सांगितलं? कात्यानाच्या मुनी आणि कात्यायन म्हणे तुझ्या शंकेचं निरसन कोण करील म्हणे? सरस्वती नदीच्या काठावर राहणारे सारस्वत मुनी करतील बरं का. लक्षात घ्या, आकाशवाणीमध्ये सांगितलं गेलं. आणि ते कात्यायन मुनी आपली तपश्चर्या काय केलं सांगता आता विसर्जन केलं. आणि ते कात्यायनाचे मुनी पुढे आले. सरस्वती नदीच्या काठावर राहणाऱ्या सारस्वत मुनीकडे पुढे आले. सारस्वत मुनीकडे. आणि सारस्वत मुनीकडे आल्यानंतर आदर तिथे बघा त्यांचं झालं. आणि मग कात्यायनाच्या मुनी प्रश्न विचारला. कारण सारस्वत मुनी द्यायला विचारलं आपण कशासाठी आला बघा, आपलं येण्याचं कारण का, असं द्यायला सारस्वत मुनी विचारलं. तर कात्यायन मुनीने काय सांगितलं? म्हणे सारस्वत मुनी म्हणे मला भगवंतानी आपल्याकडे पाठवलं. कोणी पाठवलं मला? भगवंतानी म्हणे मला आपल्याकडे पाठवलं. कशासाठी पाठवलं म्हणे?
मी तपश्चर्या कशाने तपश्चर्या केली? या संपूर्ण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि त्या प्रश्न उत्तर बघा. मिळवून तपश्चर्या केली होती आणि म्हणून या प्रश्न उत्तर देण्यासाठी मग आपल्याकडे भगवंतानी मला पाठवलं. जर असा प्रश्न त्या सरस्वतीने करण्यात आला, त्याला बघा सरस्वती का उत्तर दिलं बघा. महत्वाचा मुद्दा काय उत्तर दिलं सरस्वती मुनीने कात्यायनाच्या मुनीना? म्हणे कात्यायन मुनी बघा, हे कात्यायन मुने, माझ्या मातेने मला जो उपदेश केला तो मी आपल्याला सांगतो बरं का. काय म्हणतात सरस्वती मुनी? माझ्या मातेने जो मला उपदेश केला तुम्ही आपल्याला सांगा. बघा मोठी माणसं कधीही श्रेयवादासाठी झटत हा. तर ते काय करतात, दुसऱ्याचं बघा, दुसऱ्याचं मोठेपणा करतात, गुणगान करतात, दुसऱ्याच्या माध्यम बघा वर्णन करतात. काय वर्णन केलं सरस्वती मुनीने? माझ्या मातेने मला जो उपदेश केला तो मी आपल्याला सांगतो बघा. काय उपदेश केला म्हणजे माझ्या मातेने मला? म्हणजे भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे. काय? भगवान धर्माचं नाव काय? ऋषभ. म्हणजे ऋषभ कोणाला म्हणते? विचार करा ना. शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा हा भाग आहे की. मग आजकाल काय झालं, मशिनरी आली. मशिनरी आल्यामुळे काय झालं, तरी बघा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते, शेती विशेषतः कोणीकडे माहिती का तिकडं जालना त्या तिकडे भागामध्ये आपल्या समाजच्या भागामध्ये त्या कारण कपाशी आहे. कपाशी म्हणजे काय उठाणार. काय सांगितलं सरस्वती मुनीने? आणि भगवान धर्माचं नाव काय? ऋषभ आहे. ऋषभ आहे. ऋषभ म्हणे. अशा ऋषावर कोण बसलेला आहे म्हणे? भगवान शिव. भगवान शिवशंकर अर्थात महादेव बघा त्या नंदीवर लोक बसतील म्हणे. लक्षात बरं का. प्रश्न काय आहे? सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? त्याचं उत्तर सरस्वती मुनीने काय दिलं? त्या मुनींना म्हणे भगवान धर्माचं नाव ऋषभ आणि त्या ऋषावर कोण बसलेला आहे? भगवान शंकर बघा बसले. अशा भगवान शंकराची पूजा आरती करणं हा श्रेष्ठ धर्म. काय सांगितलं? भगवान शिवजींची पूजा कर. लक्षात घे. म्हणून बाबाजी आपल्या प्रवचनात काय सांगायचे? शिव भक्ती नाही केली, ज्याने शिव भक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली. म्हणून कोणता श्रेष्ठ धर्म? सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? का त्या हिंदू सांगितला का? इस्लाम सांगितला का? ख्रिश्चन सांगितला का? इतर धर्म सांगितला का? मग कोणता धर्म सांगितला? सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? भगवान शंकराची पूजा भक्ती. मग बाबाजीने आपल्याला काय करायला लावलं? काय सांगितलं? काय करायला लावलं? आणि ते काय केलं? त्यासाठी अनेक मंदिरे बांधले. म्हणजे बघा आपल्या सर्व हिंदू बांधवांना, आपल्या सर्व बघा भारतीयांना बाबाजींनी कोणाची भक्ती करायला सांगितली? भगवान. नाही. आणि म्हणून त्यांना भजनामध्ये शिवाचं भजन आहे ना, भगवान शिवाजी शंकराचं भजन. शंकर बोला नाही ते नाही काय बरेचसे गाणे नाही का ते कोणत्या कॅसेट मध्ये त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे आवडतं बेलाचं ते नाही का कोणी गायलेले ना का ते भगवान शंकराची गीत. सुरेश वाडकर आहे. ऐसी सुबह हा मेरा बोला है. हा बरोबर. आदेश आहे. सर्वांना परिचित गीत आहे. सादर करतो आहे.
नवनाथा रखवाला शिव जी डमरू आवाला जी डमरू आवाला ऊपर कैलाश रहंदा भोलेनाथ जी बड़ा ही दयाल मेरा भोले अमरी धर्मिया जो पार दो शिव दी पापिया जो मार दाओ पापिया जो मार दा बड़ा ही दयाल मेरा भोले अमरी शंभो ओ मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे शंभुनाथ रे ओ गोरा रगड़ के बोली तेरे साथ है वो तो कटोली मेरे नाथ रे ओ शंभुनाथ रे भोले बाबा जी दर तेरे मैं आया जी झोली खाली लाया जी खाली झोली भर दो रे ओ मेरा भोला है भंडारी करे बंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे सर्वांनी हात वर करा जरा जोरदार टाळी वाजवा शंभो ओ मेरा भोला है भंडारी करे बंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंभुनाथ रे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कालिया कुंडला वाला मेरा भोले बाबा जी मेरा भोले बाबा इधर कैलाश तेरा तेरा सिर पे तेरे ओ गंगा मैया विराजे मुकुट पे चंदा मामा जी ओ मेरा भोला है भंडारी करे बंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंभुनाथ रे शंभुनाथ रे शंभुनाथ रे शंभुनाथ रे ओ शंभुनाथ रे जसा तुमचा संसार आहे की तसा भगवान शंकराचाही संसार आहे की पण तुमच्या आणि त्यांच्या थोडा फरक येणे म्हणा फरक का फरक लक्ष द्या तर तुम्ही पती पत्नी की तुमच्या संसारामध्ये तसंही शिव आणि पार्वती सुद्धा कोण आहे एकमेकाचे एकमेकाचे कोण आहे तसं गणेश सुपुत्र आहे तर तुम्हाला सुपुत्र लागतात तसं आपला हा लहान बघा हा अंबाने त्याचं नाव काय लहान त्याचं नाव का म्हणजे नाव काय अभिषेक अभिषेक आहे का अभिषेकच करणार जीवन जीवन बघा भगवान शंकराचा संसार आणि तुमचा संसार आता फरक आहे लक्षात इकडे बघा भगवान शंकराच्या परिवारामध्ये बघा एकमेकाची वैरी मात्र कशी राहत्या गुण्या गोविंदाने बरं का लक्षात घ्या भगवान शिवाच्या परिवारामध्ये एकमेकाला खाणारे एकमेकाची वैरी बघा तरी कसे राहतात ते आनंदाने आणि प्रेमाने येतात बघा कसे तर बघा मोठ्या लक्षात घ्या भगवान शंकराचं वाहन काय बैल नंदिकेश्वर पार्वतीचं वाहन काय सिंह आहे ना बघा
पार्वतीला सिंह, शंकराचं वाहन नंदी. तेव्हा सिंहाचं नंदी कधी जमलं का? तरी ते एकत्र राहते कधी. त्याप्रमाणे बघा पुन्हा आणखी भगवान शंकराच्या गळ्यात काय आहे? नागराज. नागा. आणि गणेशाचं वाहन काय आहे? उंदराचं सर्पाचं काही जमलं का? सर्प उंदराला काय करतो? तर उंदीर सर्पाला घालतो. लक्षात ते पुढे वर भगवान गणेशाचं वाहन मूषक म्हणजे उंदीर. कार्तिक स्वामीचं वाहन काय? हो. मोराचं उंदरा जमलं का? नाही मोराचा सर्प. गणेश आपलं शंकराच्या गळ्यात काय? सर्प. सर्पाचं मोर जमलं का? म्हणजे तुमच्या लक्षात ये काय बघा भगवान शंकराच्या संसारामध्ये वैशिष्ट्य आहे. म्हणून बघा संस्कार ही बघा अत्यंत महत्वाचे. आता तुम्हाला संस्काराचा एक मुद्दा मांडला ना बोलता विवेकानंद म्हणे अभिमन्यूने गर्भामध्ये कोणती विद्या ऐकली होती? इंट म्हणजे इंटी आतमध्ये जायची मात्र बाहेर यायची नाही. त्यामुळे परिणाम काय झाला? तर बघा सर्व माता पित्याने लक्ष द्यावं की आपल्या बालकारोगा लहानपणी संस्कार करणे फार मात्र आजकाल आपण पाहतो बघा बरेच आईबाप काय करते माहिती की दररोज बघा त्या जन्मलेल्या पोरासाठी बरं का पैसे कमवायचंच काम करते. कोणते काम करत्या? पैसे कमवा. कोण? आई वडील. कोणासाठी? बरं का ज्यांनी जन्म दिला त्या पोरासाठी. पैसे मुलासाठी कमवायचं काम चालू बरं का. मात्र मुलावर लक्ष आहे का? मुलावर लक्ष आहे का? लक्षात बरं का. पैसे कमवण्यासाठी कमवायचे पोरासाठी. आणि पोर काय का तेव्हा लक्ष आहे का? पोरावर संस्कार आई वडील देऊन राहिले का? लक्षात बरं का. मुद्दा महत्वाचा. म्हणून बघा परिणाम जसं बरं का संस्कार किती महत्वाचे. आपलं धर्मशास्त्र काय म्हणतं? मुलगा जन्माला आल्यानंतर लक्षात घ्या म्हणजे काय मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला काय करावं? 3 वर्ष त्या मातेने काय करावं? आपल्या अंगावर दूध बघा पाहायचं. कोण दूध पाहावं? आपल्या अंगावर. जी माता आपल्या अंगावर दूध त्या बालकाला किती वर्षपर्यंत? 3 वर्ष. बरं का. तर ते बालक कसं तयार होईल? बघा हनुमंतासारखं शक्तिमान निरोगी वर्षात. मात्र केव्हा 3 वर्षापर्यंत जी माता आपल्या जन्मल्या बालकाला 3 वर्ष बघा अंगावर दूध. मात्र आजकाल झालं काय माहिती आहे? दूध अंगावर दूध बाजूलाच राहिलं बरं का. बऱ्याचशा बाया काय करते बायका आपलं सौंदर्य नष्ट होऊ नये म्हणून मुलाला कोणतं दूध पाहिजे त्या बाटलीतलं बरं का. त्या बाटली रबरी बोन राहतं आणि ती आई काय करते मग त्या लहानपणी त्या मुलाच्या हातात काय ती बाटली घेते आणि ते पोरगं काय करतं? ते रबर का पुढे रबर राहतं कणासारखं आणि ते चुकीचं बरोबर घेतो बघा. आता मुद्दा लक्षात घ्या. संस्कार बिघडले परिणाम करतो ऐकला. आता लहानपणी बघा प्रश्न आहे बाबांचा तुम्हाला. लहानपणीच मुलाच्या हातात बाटली कोणी दिली? बरं का. लहानपणीच मुलाच्या हातात बाटली कोणी दिली? मग सांगा पुढचा प्रश्न मुद्दा लक्षात. मग त्या मुलाला कोणी वाढवलं? आईनं वाढवलं का बाटलीने वाढवलं? वाट पहिला आईच्या का बाटलीची? लक्षात आलं का मुद्दा? मग त्याचं प्रेम आईवर का बाटलीवर? बरं कोणावर? त्या बाटलीवर जडलं जातं मोठ्यापणी काही तो सोडायला तयार. याचं कारण काय? दुर्लक्ष झालं.
संस्कार चुकले बऱ्याच आणि त्याच्यामुळे काय बघा परिणाम त्याचे भोगावे लागतात. म्हणून बाबाजींनी काय केलं, मग अनुष्ठान असेल गुरुकुले कशासाठी काढलं, मग कशासाठी काढलं ही परंपरा. आश्रम बालपिढी तयार. हा लक्षात घ्या. जसं बघा आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं की कोण कोण आपल्या आईच्या वडिला दर्शन घेते की बघा लक्षात घ्या. प्रत्येकासाठी आई वडील कोण आहेत, मातृदेव हो पितृदेव. प्रत्येक सुपुत्रासाठी आई वडील हे लक्ष्मी नारायण आहेत, आई वडील हे विठ्ठल रुक्मिणी आहेत, आई वडील हे आई वडील कोण आहे, सर्वस्व आहे. हा मग देवता आहे, देवता दिव्य आहे, देवता आहे. आणि जर आई वडील जर देवता आहेत, देव आहेत, मुलांनी काय केलं पाहिजे, दररोज मात्र भाव कसा, मुलाचा भाव कसा असावा, मुलाचा भाव कसा असा आई वडिलांच्या प्रती, माझे आई वडील माझ्यासाठी देव आहे. बघा देव आहे जसं पतिव्रताचा भाव पती तिला देव, तसं स्त्रीला देव कोण राहतो, पती लक्षात. मात्र केव्हा पतिव्रताचा भाव तिचा पती. त्याप्रमाणे बघा मुलाचा भाव सुद्धा आई वडिलांप्रती कसा असावा, माझे आई वडील माझ्यासाठी कोण आहेत, भगवंत आहे, देव आहे. आणि म्हणून मी काय केलं पाहिजे, त्यांचं दर्शन बघा, कारण आई वडिलांचं दर्शन हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून बघा असं म्हटलं जातं, म्हणून काय सांगितलं जातं, जो सुपुत्र आपल्या आई वडिलांचं दर्शन करून घराच्या बाहेर पडेल त्याचा ऍक्सिडेंट होणार. बरं लक्षात घ्या, काय त्याचं काय होणार नाही, काय होणार नाही, त्याला हार्ट अटॅक येणार. मात्र केव्हा केव्हा जो आपल्या माता पित्यांना देव समजून लक्ष्मीनारायण समजून त्यांना दर्शन घेईल त्यांना अशी वेळ येणार नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायचं, कोणा दर्शन घ्यायचं, कोणा दर्शन घ्यायचं बोलला का असं. मग आता सर्वजण घेणार ना, वरती वर करा बरं, कोण दररोज आई वडिलांना दर्शन घेणार, त्यांनी वरती वर करा ना, पाहू द्या ना बाबांना. तुम्हाला समजलं की नाही, समजलं की नाही, मी दररोज माझ्या माता पित्यांचं दर्शन. या टाळीवर नक्षा बघा सुप्रता पण काही बघा आई वडील कसे असो, मात्र प्रत्येकासाठी प्रत्येक मुलासाठी आई वडील कोण आहेत, देवता आहे. बघा देवता आहेत. म्हणून प्रत्येक सुपुत्राने प्रथम बघा दर्शन तुम्ही केलंच पाहिजे. नुसतं दर्शनच करायचं नाही तर पुढे काय आहे, त्यांच्या आज्ञेचं पालन सुद्धा. जसं श्री रामप्रभू आज्ञेचं पालन केलं की नाही, तसं प्रत्येक सुपुत्राने कोणाचं ऐकायचं, कोणाच्या आज्ञेचं पालन करायचं. तसं बाबाजींनी काय आईचं पालन केलं की आईच्या आज्ञेचं. अशा आज्ञा पालन आणि मर्यादा अत्यंत सुपुत्रासाठी. त्याप्रमाणे आणखी काय मुद्दा घेतला होता आणखी तुम्ही, हा प्रकृतीची विचारपूस काय बघा, ज्यांनी आपला जन्म दिला ना, जसं ते आपली काळजी घेते, बालपणापासून आपली त्यांनी काळजी घेतली. मग आपलं काम काय आहे, त्यांची तब्येत व्यवस्थित आहे की नाही हे विचारणं कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे, मला राम हा कोणाचं काम आहे, हा तर हात कोण लक्षात. मग प्रत्येकाचं काम लक्षात घ्या की भोजन केलं की नाही, आपली प्रकृती कशी आहे चौकशी बघा. प्रत्येकाने माता पिता केलं, एवढेच नाही बघा. शेवटचा मुद्दा काय घेतला होता, शेवटचा मुद्दा काय घेतला नाही आज मध्ये राहिले, हा शब्द ओलांडायचा नाही स्वतः स्वयंपाक बनवून काय ग सुपुत्र असे या ठिकाणी ऐकून त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या आई वडिलांना स्वतः स्वयंपाक बनवून जेव घातला. जर टाळीवर अशा सुपुत्रांचा आपण याला ऐसा पुत्र देई म्हणतात, त्याचा त्यांनी लोकी झेंडा बापसे बेटा. आणि मग शेवटचा मुद्दा काय, संकल्प. प्रत्येक सुपुत्राने काय संकल्प करायचा, काय संकल्प करायचा, माझ्या आई वडील
मी माझ्या आई वडिलांच्या जवळ राहील का आई वडील माझ्या जवळ राहतील. दोन मुद्दे वर आई वडिलांजवळ राहणं वेगळं आणि आपल्या जवळ आई वडिलांना आपल्या जवळ ठेवणं वेगळं. बरोबर. म्हणजे यातलं कोणतं करणार? आई वडिलांच्या जवळ हं? आई वडिलांजवळ राहा. हा, लक्षात राहा. ज्यामध्ये बघा का APJ अब्दुल कलाम हा. APJ अब्दुल कलामाच्या ज्या जगदवंदे झाला जगदवंदे क्या बात. मिसाईल मॅन मिसाईल मॅन. आई वडिलांना काय आशीर्वाद बघा म्हणजे कुठपर्यंत जातो, काय करू शकतो बघा. ज्वलंत उदाहरण. आणि म्हणून सुंदर असं गीत काय म्हणतात, आई माझी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नदीची चांदणी तू चंद्राची कोर नदीची चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन या देवापाशी आई मी तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी आई कष्टाच्या घामात राहिलीस माझ्यासाठी आई कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना. इथे हे शब्द खूप महत्वाचे आहेत. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. घरात भाकरी जर 3 असतील खाणारी तोंड जर 4 असतील त्यातील जे मुख म्हणतं जे तोंड म्हणतं पोरांनो मला भूक नाहीये तुम्ही जेवून घ्या ती आई आहे. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून सावधाना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. सुंदर भक्तिगीत गायला टाळवाचा ना गाणं नाही झालं. ते सुंदर आणि अर्थपूर्ण गीत या ठिकाणी आपण ऐकलंय. नाथमान्य भागवतामध्ये बघा
अनेक आई वडिलांचे वर्णन केलं. मात्र सर्वात श्रेष्ठ बघा आई वडील कोणाला म्हटलेलं आहे, सर्वात श्रेष्ठ आई वडील कोणाला म्हटलेलं आहे, गुरु माऊलींना कोणाला म्हटलेलं आहे. गुरु म्हणून माऊली. आपण काय म्हणतो, तमेव माताचं पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च बंधुश्च सखा त्वमेव तमेव विद्याम द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं सर्वं मम देव देव. गुरु माऊली सर्वात श्रेष्ठ बघा माता धर्मशास्त्र. म्हणून आपण काय म्हणतो, माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची जनार्दन माऊली आमुची जनार्दन माऊली आमुची जनार्दन माऊली. भक्तांसाठी धावली आमुची जनार्दन माऊली. संकट काळी धावली आमुची जनार्दन माऊली. करी कृपे करी कृपेची सावली आमुची जनार्दन या गीतावरून बरं का बाबांना एका प्रसंगाची आठवण झाली आहे. का बघा गुरु माऊलीचा स्पर्शाचा बघा अनुभव असतो. गुरु महाराज स्पर्शाची अनुभूती म्हणजे असतो. म्हणून जसं एखाद्या लहान मुलांना आई काय करते आपल्या जवळ लहान तरुणावर काय करते तसं होतं बरं का. की बाबाजी सुद्धा बघा बेड्या आमच्यासारख्या लेकरांना सुद्धा बाबाजी काय केले जवळ. काय बघा गुरु माऊलींचा प्रेमात जसं करंट कसा असतो किंवा शेतकऱ्यांना कसा असतो गुरु महाराज स्पर्शाचा करंट काय वेगळाच असला. म्हणून आपण काय म्हणतो, बाबा तू माय मी मी लेकरू.
आलो. आई प्रत्येकाचं भावविश्व आहे आणि तेच प्रेम बाबाजींनी नेहमी भक्तांवर केलेलं आहे. आई काय असते तर लंगड्याचा पाय असते, वासनाची गाय असते, दुधावरती साय असते, धरणीची ठाय असते. आणि असंच प्रेम बाबाजींनी भक्तांना नेहमी दिलं केलं. म्हणून आजही जेव्हा जेव्हा बाबाजींकडे भक्तिभावानं भक्त बघतात तेव्हा डोळ्यांमधून अश्रू येतात. आणि म्हणून त्याच आशयाचं अतिशय आशयगर्भित भावनिक हृदयस्पर्शी हे गीत आहे. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मी लेकरू सादर करतो आहे. धन्यवाद. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, काय करी तू माय मी लेक. एक दोन एक. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मी लेकरू. तू माय मी लेकरू, बाबा तू गाय मी वासरू. तू माय मी लेकरू, बाबा तू गाय मी वासरू. बाबा तुम्हा कसा विसरू, तू माय मी लेकरू. हे बाकीचे खाली बसणार अनुष्ठानवाले बसा खाली, सगळे व्यवस्थित खाली बसा. काही भक्तिगीत अशी आहेत खाली बसून फक्त आनंद घेता येऊ शकतो. त्यातलं आहे उभं राहू नका, बसून घ्या. कोरा कागद काळी रे शाई, कोरा कागद काळी रे शाई, लिहिण्यास आणि बोलू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, तुम्हाला तुझिया नामे अनुष्ठान करू, तुझिया नामे जप तप करू, जनार्दन आमुचे गुरु. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, माय मी लेकरू. तू माय मी लेकरू, बाबा तू गाय मी वासरू. बाबा तू माय मी लेकरू, बाबा तू गाय मी वासरू. बाबा तुम्हा कसा विसरू, तू माय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मी लेकरू. हृदयस्पर्शी गीत आपल्याला सुनावलं म्हणजे आहे का?
काय बघा बाबांची दैनंदिन लक्षावर पहाटे बघा पहाटे बाबाजी आरोग्य नंतर मग बघा विहिरी जायचं काय विहिरी दोर बांधली मग ते विहिरीचं पाणी घ्यायचं आणि ते जल काय करायचं बघा बाबा स्नान म्हणजे तापा कसं आणि मग बाबाजी त्या ठिकाणी बघा पोत्यावर काय करायचं मांजरपात कपडा असतो ना मांजरगाव कपड्याच्या पोत्यावर टाकायचं आणि मग 2 जणांनी काय करायचं बाबाजींना पूर्ण एक जण मागून एक जण उचलायचं उचलून करून ठेवायचं मग स्नानाच्या ठिकाणी पाटाच्या पाठ लाकडी पाठ त्या पाटावर ठेवायचं मग स्नानाची भाजी बघा बाबाजी मग बाबाजी काय करायचे नरोड काय वापरायचे नारळाचा नरोट वापरायचं करवंटी त्या नरोटने बघा बाबाजी आपलं बघा स्नान सुरू करायचं आणि मंत्र काय म्हणायचे स्नानाचे मंत्र म्हणून बघा काय करायचे स्नान करायचं आणि मग त्यांची इच्छा झाली कधी कधी बघा बाबा इच्छा झाली काय करायचं बघा जवळ बोलून घ्यायचे आणि स्वतःच्या हातात बघा जल घ्यायचे त्या नरोट्यामध्ये आणि काय करायचे काहींना फुलं तीर्थ काहींना बघा असं काहींना डायरेक्ट तीर्थ द्यायचे हातावर काहींना चरणावर काहींना बघा जसं शिवलिंगाचा आपण काही भाग्यवंतांना कोणतं तीर्थ मिळालेलं आहे बघा माया प्रेम गुरुच असं लक्षात नंतर मग स्नान झालं का बघा बाबांना युरिन म्हणजे कॅथेटर होतं कॅथेटर रबरी नळी ऑपरेशन झालं होतं आणि ती रबरी नळी टाकलेली होती आणि त्या रबरी नळीला काय एक पिशवी जोडायची आणि ती लकी बघा त्या पिशवीमध्ये जमवून मग दररोज स्नानाच्या टायमात त्या वेळ झाली तर ती पिशवी बाजूला काढायची बघा आणि ती लगी साईडला टाकायची काय भक्त बघा ती लगी तीर्थ असं त्याप्रमाणे मग बाबाजी स्नान झालं एवढं एक छोटासा बघा टावेल द्यायला जायचा टावेल बाबाचे अंग बघा कोरडं करायचं आणि छोटस एक वस्त्र घ्यायचं बघा कोणतं आपलं मांजर मग ते वस्त्र नळी गुंडायचे बघा ते लघवी अंगावर चांडून पडू नये की त्याच्याकडे गुंडायचं आणि ते बाबा असं बसायचं आणि एकाने बाबांनी विचारलं एकाने कवळी मारे बाबाजींना आई कवळी मारायची आणि बाबांना उचलून त्या स्नानाला उचलून बघा खाली पोत्यावर पुन्हा तो मांजर पाडता सफेद कपडा पथरायचा आणि त्याच्यावर बाबाजींना काय करायचं ठेवायचं पुन्हा उचलून आसनावर बाबाजी ठेवलं जायचं आसनावर ठेवल्यानंतर मग ती बारदानी जपणी असेल ते इतर वस्त्र असेल ती बाबाजीचा परिधान करायची आणि पुन्हा ती नळी बाबाची लावायची ते आणि मग ओम मृत्युंजय विधीला सुरुवात व्हायची काय बघा पहाडी आवाज बाबाजींचा होता आजही बघा तुझी बाबांची बस आपल्या आहे ना कॅसेट मध्ये मोबाईल मध्ये काही भरून भेटे बघा ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय नंतर सर्व आरती प्रवचन सर्व आटपलं का मग बाबाजी पूजा असते बघा पुजारी काय करायचं माहिती सर्व बंद सर्व बंद करायचं काय करायचं सर्व खिडक्या करायची बंद
कारण बाबांचा नियम काय होता, कोणा समक्षही काही घ्यायचं नाही, काही प्यायचं नाही. आणि दरवाजा लावल्यानंतर मग त्या ठिकाणी मग कमंडल भगवान कमंडल लागते, कमंडल ते नारळ त्याच्यामध्ये मग जल गाळून घालून घ्यायचं बरं. शक्यतो गरम 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 करून ते पाणी गाळून घ्यायचं. सर्वात बघा खरंच मग रामबाण माता खूप आहे बरं का. कारण सर्व आजार हे पाण्यापासून उद्भवत असतात. शक्यतो पाणी काय करायचं बघा, काय करायचं असतं, जसं डॉक्टर म्हणते ना, पाणी कसं प्या, उकळा, त्याला उकळा आणि गाळा, नंतर काय करा, प्यायला शाळेत. म्हणून बरं का आपल्या भंडारा अशी नियोजन लावा का, ज्याला घ्यायचं ते घेतील बरं का. काय नियोजन लावायचं कुठे गेले बरं का, सांगा मस्त पातेल्या मध्ये काय पाणी ठेवायचं, ज्याला लागेल ते बरं. कारण उकळून काढून घेतलं जल अत्यंत आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं. आता थोडक्यात बघा, दैनंदिन आपण बघा थोडासा विचार करतो. कधी कधी बाबाजींना बघा इच्छा व्हायची, मग बरं सर्व साहित्य बाबाजीला बोलावते असं बोलायचं बरं, टेस्ट वगैरे सर्व सामान पूजेचं. मग बाबा स्वतः ते बघा काय भाजी बनवायचे सर, कढी किंवा कढी बनवायची, भाजी बनवायची काय असतं बरोबर. मग बाबाजी बनवलेलं बरं का, परत लाभ कोणाला व्हायचं. काय बघा गुरु मानूचं प्रेम, काय बघा त्या प्रसादाचं महत्व असेल. लक्षात बाबांनी स्वतः बाबाजींनी बनवलं. आणि संबर्ग पूजा लाकडी पर्व मग ते उंबराचं आंब्याचं असं कधी लाकडी पर्व असतं, त्याप्रमाणे सर्व ते फराळाच्या आटंबात ठेवायचे. नरोट्यामध्ये जल, त्याप्रमाणे कुंड बघा, तांब्याचं हवन कुंड, त्याचं ते बघा पेटो गेलं ते गाव दररोज घासायचं, दररोज साफ करायचं. जसं तुम्ही दररोज भांडे काय करतात, धुवूनच जेवण करते ना, बिघड जायचं तुम्ही गोष्ट भांडे, तसं बघा भांड यज्ञकुंड म्हणजे काय, देवाचं भांडण जेवावं लागतं, जेवणचं. मग ते भांड सुद्धा काय केलं पाहिजे, दररोज घासलं बघा, साफ केलं पाहिजे. ते साफ केलं बघा, त्याच्यामध्ये मग समिधा कापूर टाकून ते पेटवायचं. मग गावरान सुद्धा होते. मग बाबाजी काय करायचं बघा, ते टूब घेऊन काय करायचे, ओम प्राणाय ओम अपानाय बघा, अनेक देवतांचं हवन बघा बाबाजी करायचे. आणि हवन झाल्यानंतर पुन्हा जो प्रसाद बनवायला असायचा, त्या प्रसाद काय करायचं, हवन करायचं. आणि ते हवन झाल्यानंतर मग काय करायचं, ते कुंड बघा बाहेर बाजूला, नंतर जे जो फराळ पाकेट त्याचा बघा वाटे, पुन्हा 3 वाटे करायचे. किती वाटे करायचे, एक पृथ्वी मातेला, एक वाटा कोणाला, पृथ्वी मातेला, दुसरा कोणाला, गोमातेला, आणि तिसरा कोणाला जल असतात. त्याच्यामध्ये अनेक देवता असतात. अशा रीतीने बघा, मग तो नैवेद्य काय करायचा, घेऊन जायचा. मग बाबाजी स्वतः त्या ठिकाणी सेवन करायचं. आणि मग पूजा झाल्यानंतर बघा टाळी काय वाजायची बघा, टाळी एक मार्किंग मला एक, त्याला काय म्हणतात, टाळी वाजण्याला काय म्हणतात, खून म्हणते ना, खून, हा संकेत. आणि मग त्या ठिकाणी बघा बाबाजी काय करायचं बघा, स्वतःच्या हाताने काय करायचं, एका पुडीमध्ये बघा सगळं अन्न होते, अन्न छोटं. आणि मग आता प्रसाद पूजेचा बघा, बाबांचा प्रसाद पूजेचा बघा, काही भाग्यवंतांच्याच काय होतं,
आपण दाणे दाणे भरली काय तसं. जसं नाथ महाराजांनी का ते नरोट्यातलं जल तलावामध्ये धुताना त्याच्यात पाणी टाकलं आणि पिलं. हा तसंच बघा, तसंही बघा बरं. तशी संधी बघा कोणाला मिळाली, कोणाला मिळाली. असं बघा एक धनदेचा सोहळा बघा बहीणचा असायचा. नंतर मग बाबाजींना पुन्हा उचलायचं बघा 2 जणांनी आणि पालखीमध्ये काय करायचं ठेवायचं. आणि पालखी ठेवल्यानंतर एक डॉक्टरी बॅग असायची. त्यात कधी जखमा बाबाजी कधी जखमा मग जखमाचं काय करायचं बघा, मलमपट्टी काय करायचं त्याला चांगला त्या ते काय म्हणतात हायड्रोजन असतं ना, हायड्रोजन किंवा आणखी दुसरं कोणतं असतं, दुसरं आणखी एक असतं त्याला काय म्हणतात, जखम धुवायचं डेटॉल डेटॉल किंवा हायड्रोजन नाही का फेस जखम टाकलं फेस तयार होतं त्याला हायड्रोजन असतं ते बघा. ती जखम साफ करायची नंतर मलम पट्टी करायची. नंतर इतर भक्त बघा खोट्या उघडली जायची दरवाजे आणि भक्त वेटिंग दर्शनासाठी प्रसाद असायचा. मग दरवाजा उघडला जायचा. मग ते भक्त काय बाबाजी आपण पालखी उचलली जायची. ती पालखी बाबा काय वेरूळला ती काशीवर आपण काय की नाही काशीला जाऊन काय करून आणलं त्याला पत्रा तांब्याचा पत्रा त्याला लावून बाबाजीने वापरलेली पालखी लाकडाची. आणि त्या पालखीमध्ये बाबाजी बसायचे आणि मग भक्त काय करायचे खांदवा ती डोली बाबाजी बघा खांद्यावर घ्यायचे नको जायचे. मग विहिरीचं काम असेल लेवलचं काम असेल जसं इथं नाही का अनेक आवण्याचं काम चालायचं मग त्या आवण्या घेऊन जायचं. मग भक्त आले भक्त दर्शनाला आले घ्या टिका घ्या जमीन घे पडून बघ किंवा त्याला काही तुकाराम बाबा सर्जा बाबा तिने बैल किनी नांगर राहायचं. मग कोणी बैल किनी धरे कोणी नांगर धरला. मग ते आवणे काय करायचे छोटे आवणे तयार करायचे. असं नाही का बाबाजीने वगैरे आश्रमाचं निर्माण या डेंगणुका त्यावेळी केलं होतं. आणि सर्व बागकाम कशात केलं होतं मला दगड चुना काही माती म्हणजे गोशाळा असेल वरलं ती माती सुद्धा कशी होती माहिती खाली ती लाकडं फळ्या होत्या वरून माती टाकली काय वाजता तुम्ही पाहिजे काय वाजता मग आपण ते सर पूर्ण आश्रमाने कातच टाकली. हा असं नका दैनंदिन बघा बाबांनी त्या ठिकाणी एकदा काय झालं काही इथं काहीतरी प्रकार घडला होता. तिथं पहिले आमदार होते आमदार त्या आमदाराने काहीतरी बाबा पैसे काहीतरी बाबांचं घेतलं होतं बरं आणि त्यांच्या मागा नागराच लागलं पळायचं. त्याप्रमाणे कोणी कुमारी बाय आल्या कोणी मुकयाचा अशा अनेक वर्ग याचे प्रकार आहेत. बाबाजी काय करायचे त्यांना लगेच झटक्यात होते मोग नीटच झाले पाहिजे. निपुत्रिक आपण होतो ना वांध महिलांना मुलं त्याने बघा अनुभूती बाबाजी त्यांना केलेल्या आहे. असं अनेक बघा मग दैनंदिनी आता सर्व काही बाबा सांग थोडं त्यातलं थोडं सांगून बघा आज आले की आपण तो आतून जाईल म्हणून तरी बाबाने प्रयत्न सांगण्याचा म्हणून आपण सर्वजण एक भजन सादर करत. स्वामी
जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मंगिरी बाबा जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मंदिर बाबा बाबा श्री जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा मुझे जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी हरि बोल जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन माऊली माऊली जनार्दन माऊली 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 जनार्दन जनार्दन माऊली हरी कृपेची सावली जनार्दन माऊली हरी कृपेची सावली संकटकाळी धावली भोळ्या भक्ताला पावली संकटकाळी सावली भोळ्या भक्ताला पावली माऊली माऊली जनार्दन काही काही माऊली माऊली पहिले का ती माऊली अंदाज होते ना का माऊली पुजारी फरक त्याच्यानंतर कोण पुजारी झाले हा बरं. गंगापूरचे माऊली हा तेव्हा त्याच्यानंतर कोण झालं? देवागिरी महाराज हम्म. सेवागिरी बाबा काही दिवस होते हा बरं. ते टेम्पर दोन मात्र बघा बरं का आधी स्नान करायचं बरं का नंतर बाबाला स्नानाला पाणी द्यायचं बिगर स्नानाचं पाणी द्यायचं असं काय आधी बिगर आंघोळीचं पाणी बरं का असं आधी स्वतः काय करायचं आधी स्नान करायचं नंतरच हा काय करायचं तिथं बघा पावित्र्य किंवा पथ्य बघा बाबांच्या चरित्राविषयी बोलताना लक्षात असं काही प्रसंग आपण नंतर जसे भगवंताची इच्छा पुढे सांगण्याचा प्रयत्न करू म्हणून पुन्हा या ठिकाणी बाबांना आनंद वाटला की या ठिकाणी आमच्याकडे घेऊन भाऊ दीपक असेल सागर भाऊ पुन्हा असं नियोजन कोणा काही तकलीफ नाही ना कोणा काही त्रास असं तर उभं राहा त्यांनी काय अडचण त्यांनी उभे राहा का पुन्हा का म्हणता आम्हाला विचारलंच नाही की बरोबर की काही अडचण काही प्रश्न बघा तुम्हाला काही जर शंका प्रश्न असेल ना तर काय करायचं त्याचा चिठ्ठी लिहून द्यायचं काय करायचं ही अडचण ही समस्या आहे किंवा हा प्रश्न लक्षात ते काय करायचं बरं का लक्ष अनुष्ठानावरती आरोग्याचं असेल किंवा वैयक्तिक असेल किंवा कोणत्या एक लिहून द्यायला लावलं ना लक्ष कुठे आहे तुमचं लिहून द्यायला लावलं लिहून आणि बरं का उद्याकडे बरं का हे करी माळायचं ना आपलं नारळ बसमान सकाळ सकाळ आता त्यांना सूचना देऊन टाक त्याप्रमाणे हा सगळा होत असताना अनेक भक्त या ठिकाणी बघा जसं आता श्रावण महिना चालू भगवंताला काय आवडतं जल अभिषेक आणि बेलाचं पान आणि म्हणून काय म्हटलं बाबाजींनी एका प्रवचनामध्ये त्याच्या जलबिंदूसाठी रमानं आवडे घुमटे वाग भगवंत बघा भक्ताच्या बघा थेंबर का जल म्हणजे पाण्यासाठी कोणाला बाजूला करतो बघा स्वतःच्या पत्नीला बघा कोणाला लक्षात द्या पत्नीला सुद्धा तो बाजूला सारखं लागतं एवढा बघा भक्त श्रद्धेचा महिमा बघा त्या ठिकाणी सांगितला म्हणून भगवान शंकराच्या पिंडीवर काय व्हायचं थोडस बघा थोडस आणि विशेषतः बरं का
ते असते ना त्या जलाभिषेक पात्र असतं ना, अक्षय अभिषेक पात्र. अभिषेक पात्र कधी लावायचं ना, कधी लावायचं लक्षात आहे. तिथे कधी लावायचं, एक जर अभिषेक चालू असताना लावायचं, कधी लावायचं तर अभिषेक चालू असताना लावायचं. पण नसतं काही गरज नाही, कारण पंचामृतचा अभिषेक त्या ठिकाणी केला जातो. अभिषेक पात्र कधी लावायचं, उन्हाळ्यामध्ये. काही का थंडी बघा बरं का, हिवाळ्यातही लावून द्या, काही पावसाळ्यात लावत लक्षात. मात्र जर आपण देव मानतो ना, त्या शिवलिंगाला आपण काय म्हणतो, भगवान शंकराचं काय मानतो, प्रतीक मानतो की. मग सांगा, थंडीमध्ये आपण काय केलं, काय मग दार चालू ठेवले, काय होईल? जेवढं थंडी वाजली तर तुम्हाला थंडी वाजते. तुम्हाला जर काय मग पाणी टाकीत राहिलं तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला थंडी वाजायला की. तसंच मग जर आपण देव मानतो त्या पिंडीमध्ये भगवान महादेव मानतो, मग हिवाळ्यामध्ये कायम का जलाभिषेक ठेवून चालेल का? अभिषेक पात्र हिवाळ्यामध्ये कधी ठेवायचं? त्या पाणी पावसाळ्यात सुद्धा काही गरज नाही ना, ऐकलं. मग कधी ठेवायचं? उन्हाळ्यात. कधी बोलून शक्यतो महाशिवरात्री म्हणून सुरुवात. कधी सुरुवात करायची? महाशिवरात्रीला सुरुवात करायची. आणि कुठपर्यंत ते पावसाळा सुरू पर्यंत. म्हणजे थोडक्यात उन्हाळा. अशा रीती बघा भगवान शंकराचा भक्तीचा महिमा, त्या पूजा अभिषेकाचा त्याला लक्ष ठेवा. त्याचप्रमाणे बरं का, पिंडीवर कधीच नारळ वगैरे बघा ठेवायचं का? जे आपण देवाला नैवेद्य देतो ना, तो कधी पुढं बघा पिंडीवर ठेवायचं नाही, नारळ प्रसाद. तर जे पिंडीवर फक्त काय व्हायचं, हार व्हा, फुलं व्हा, बेलपत्र व्हा, हळदी कुंकू अक्षत व्हा. मात्र नारळ खायच्या वस्तू अर्थात नैवेद्य पिंडीवर ठेवायचं नाही. तर कुठं ठेवायचा? खाली एक वाटी किंवा कागद ठेवा, मात्र पिंडीवर ठेवायचं. तर आपण काय मानतो, पार्वती ना, पार्वती. मग पार्वती कुठं ठेवला तो नैवेद्य? डोक्यावर ठेवला सारखं लक्षात. मग तो ग्रहण करा नाही. त्याप्रमाणे बघा हळदी कुंकू कुठं व्हायचं नाही बरं का. शिवलिंगाला कधीच व्हायचं नाही हळदी कुंकू, कारण ते कशाचं प्रतीक आहे? भगवान शंकराचं, शिवाचं शिवलिंग म्हणजे, आणि पिंड म्हणजे पार्वती. मग हळदी आणि कुंकू कुठं व्हायचं? पार्वतीला. अर्थात पिंडीवर पिंड व्हायचं. शिवलिंगावर कधी हळदी कुंकू व्हायचं नसतं. अशाने बघा भगवान शंकराच्या पूजा आरतीचे नियम. त्याप्रमाणे मात्र आजकाल काय झालं बरं का, फुलं निघाली. फुलं कशी फुलं निघाले, त्याला काहीच सुगंध नाही बघा. आम्ही त्याचा कार्यक्रम लावला, कार्यक्रम म्हणजे ते देवाला वाटते बघा, ते हरावी घालती आहे. आता काही म्हणते हाय वास, आता देवधान्य बरं या फुलाला वाच, त्या फुल सुगंध बरं. म्हणून बघा पूजेमध्ये कोणती फुलं पाहिजे? सुगंधी. कसे पाहिजे? सुगंधी. मात्र हायब्रिड जमाना म्हणजे काय? हायब्रिड जमाना म्हणजे कसं, आणि त्याला सुगंधाचा पत्ता नाही. सांगा, प्लास्टिक त्यानं काही फरक आहे का? मग सांगा. बरोबर. त्या फुलाला इकडे सुगंध नाही, इकडे प्लास्टिकला सुगंध नाही. याचं कारण काय? आपण कोणाचं ना, आता सांगितलं तुम्हाला, तुम्ही कोणाच्या नादी लागले? फॉरेन लोकांच्या नादी लागले. का नादी लागले? जास्त पैसे मिळाले, उत्पन्न जास्त येतं. आता सांगा, प्युर एवढले. आता हे आपले बिचारे गावठी प्युर केवढे राहतात, आहे की? मग किती पैसे येतील आपल्याला? थोडे येतील. आता ते केवढे निघाले प्युर आता, आहे की? कशासाठी? ओनली इन्कम, पैसा. पैशासाठी वर्ग आपले भारतीय काय झाले, विदेशी लोकांच्या नादी लागून मरणाच्या दारात लागा लवकर जाऊ राहिले ते. मग सांगा, तुम्ही काय खाऊन राहिले? विष अमृत. सांगा, ते विष खाऊन राहिले का अमृत खाऊन राहिले? आता ते पेरूचं फळ का बरं, अमृत, त्याला अमृत फळ म्हणत जातं. मात्र आजकाल काय झालं, त्या पेरूच्या झाडाला काय टाकीत्या? तुम्ही औषधं मारी, त्याला रासायनिक खत टाकीत. मग ते सांगा, त्या पेरूमध्ये काय तयार झालं? विष का अमृत तयार झालं? रासायनिक खताने, औषधाने. किती बघा सिंपल हा मुद्दा आहे की नाही, तरी लोक त्याचा विचार काय करते नाही, त्याचा विचार करते नाही. पैशाच्या मागण्याने लागल्यामुळे फक्त एकमेव कोणता विचार? पैसे जास्त मिळते ना. मग ते द्राक्ष असो, कोणतेही बघा फळ असो, कोणते अन्नदान असो, कोणते भाजीपाला असो बघा,
जास्त उत्पन्न निघतं म्हणून कार्यक्रम भारतीयांनी चालू केला. पैसे नादी लागले आणि खाऊन मात्र काय राहिले, स्लो पॉयझन चालू आहे बरं का. तुम्हाला काय चालू आहे, स्लो पॉयझन चालू आहे तुम्हाला लक्षात तर. म्हणून सर्व भारतीयांना विनंती बरं का, आपण सर्वांनी बघा हा अत्यंत महत्त्वाचा विचार करायला पाहिजे की स्वदेशीचा पुरस्कार, विदेशीचा हिंकार. बहिष्कार. पहिला मुद्दा बघा, भारतीयांनी कोणता धडा घेतला पाहिजे, आपल्या भारतामध्ये जी पिकतं ना, म्हणजे भारतीय जे स्वदेशी होता तेच घ्यायचं. म्हणजे कपडे असो, कोणते साहित्य वस्तू असो किंवा कोणते खाप्याचं असो. तर सांगा, जर्सी गाय आपली भारतीय गाय आहे का? ही जर्सी गाय कुठली आहे? सावत्र आई तुमच्या भारताने सावत्र आईंनी घरात घातली बरं. ती सावत्र आई घरात घातली, आपल्या साखी आईला काढून द्यायचा कार्यक्रम केला. आणि मग काय झालं, भूकंप होतो, अनेक प्रकारचे बघा प्रसंगाला कळत या भारतात घेऊन गेले. याचं कारण काय, पैसे जास्त मिळते ना. आपली बिचारी स्वदेशी गाय दूध देते 2-5 लिटर दूध देते आणि ती देते 15-20 नाव. मग सांगा 15-20 लिटरचे माणूस मागं लागेल का 2-5 लिटरच्या मागं लागेल, आणि पैसे लागेल तर पैसे तिकडे जास्त येते. मात्र किती बघा आजार भारतीयाने राहिले बरं का. एवढे आजार पहिले होते का? आता एवढे आजार का वाढले? मग या संकरित बघा भाजीपाला आणि कशामुळे या गाईच्या बघा दुधामुळे. लक्षात म्हणून असं समनी लोक बरं का. म्हणून बाबांची इच्छा काय बरं का, बाबांची इच्छा काय आहे, तुम्ही अमृत बघा घेतले पाहिजे आणि जास्त दिवस जगले पाहिजे की नाही, तर लवकर मरले पाहिजे. ज्यांना लवकर मरायचं त्यांना चालू त्यांचा कार्यक्रम, म्हणून कार्यक्रम चालू द्या. हायब्रिड खा आणि हायब्रिड व्हायला बुद्धी बी तशीच होती माणसाला. लक्षात त्यात जसं अन्न तसं म्हण ना. हा बघा गांभीर्याचा मुद्दा आहे बघा. सहज हा शेवटी जात होता लक्षात आला म्हणून हा मुद्दा घेतो बरं का. म्हणून सर्व भारत वगैरे तुम्ही सगळं सर्व भारतीय शेतकऱ्यांना बाबांचं आव्हान आहे बरं का. सर्व भारतभर म्हणजे भारतीय शेतकरी त्यांनी काय करावं, स्वदेशी बघा. एक कोणती बाई आहे ना कुठे काय बिचारी, तिने सर्व ती जतन ठेवली बघा. तरुण म्हणतात सर्व राहीबाई पेरे. हा राहीबाई पेरे, बीज माता राहीबाई पेरे. टाळी वाजा तिने बघ त्याच्या नावावर बघा. तिने आपले भारतीय सर्व प्रकारचे बरं का सगळे भाजीपाला बरं सर्व बघा तिनं का जपून ठेवले. जशी काही ती भारत माताच का, तिला भारत माता जरा वंदन आपण तिला करूया. जवळ टाळ्या मग त्या भारत माता राहीबाईच आपण काय म्हणत, तिला देवाने बुद्धी दिली रक्षण करायचे भारत मातेच. म्हणून आपणही स्वतः आपण देशभक्त होते. आपण देशभक्त आहे. मग देशभक्त कोणाला म्हणतात, ज्यांना देशाबद्दल स्वाभिमानाचं प्रेम असतं, भक्ती असते बघा, त्यांना देशभक्त म्हणतात. आपल्याला देशद्रोही म्हणायचं नाही. देशद्रोही कोणी माहिती आहे का, हे जर्सी गाई पाळणारे कोण आहे, देशद्रोही बरं. हे जर्सी गाई पाळणारे कोण आहे? कारण तुम्ही काय करता, लोकांना मारायचं काम करू राहिले नाही. भारतात राहते आपल्याच लोकांना मारायचं, जर्सी पाळायची आणि त्या दूध लोकांना घाऊ प्यायला द्यायचं आणि मारा. तुम्ही मारा नावे मारतो. सिंपल ना. किती बघा उघड्या डोळ्याने कार्यक्रम चालू आहे ना, डोळ्या समक्ष कार्यक्रम चालू तुमच्याला मारायचं. लक्षात तरी आपले भारतीय कसे नादी लागले असे. बघा पैसे म्हणजे काही बघा सर्वस्व नाही. लक्षात म्हणून पैशाच्या नादी लागू नका. कशाच नादी लागा, गुणवत्ता स्वदेशीच्या बघा गुणवत्ता. सुगंधी फुलं किती बघा, ते गावरण पेरू असतं ना बघा, किती बघा बरं का. बघा पोपट गाव, पोपट कधी येतो सांगा त्या पेरूवर, सांगा ना पोपट कधी येतो त्या पेरू झाडावर आहे की. ते पिकलं जसं आंबा, ते कावळे सुद्धा आंब्या झाडावर कधी येते, लक्षात कधी येते बघा. त्या पक्ष्यांना बिचारायला कळतं की झाडं हे फळ कधी पिकतं, कोणाला कळतं. आणि किती सुगंध सुटतो लक्षात, किती सुगंध त्या पेरूचा बघा येतो लक्षात. या पेरूचा सुगंध आहे का सांगा, सांगा ना. निदान मुंडकाचा हलवा घेऊन सांगा, या पेरूला सुगंध आहे का, हे रुचकर आहे का, याच्यात अमृत आहे का. मग सांगा, एवढं समजत असून सुद्धा आपण कार्यक्रम चालू केला ते पेरू लावायचा. आणि आणखी आता काही म्हणे ना काय सदाबार बघा, सदाबार 12 महिने
बारमाही कधी बघा त्याला ते फळ येतात असे काही कामाचे नाही. मग ऋतू बघा, ऋतुफल म्हटलं ऋतुफल आपल्या धर्मशास्त्रामध्ये ज्या ऋतूमध्ये जे फळ येतं ना तेच फळ बघा आपण या प्रकृतीला तर खाऊ घातलं ते प्रकृती अशी बघा निरोगी राहते. म्हणून असं आता आपण भारत माते एक भजन घेऊ, कारण भारत मातेचं स्फुलिंग आपल्यामध्ये काय झालं पाहिजे, प्रज्वलित झाला. देशभक्ती देशप्रेम आपलं वाढलं पाहिजे. मेरा धर्मा तू मेरा धर्मा, तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू। ओ आ आ हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान दे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान दे, ऐ वतन तेरे हर कदम अपना करेंगे, हर कदम अपना करेंगे, है वतन तेरे दिल दिया है जान दे, है वतन तेरे ओ दिल दिया है जान दे, है वतन तेरे। जायचं नाही आपल्याला 15 माईल जप करायचं. बसा खाली, ते गेलेले अनुष्ठानार्थी परत या. बसा बसा. एक तर आपल्या अजून 200-300 माळा झाल्या काही पूर्ण झाल्या की दिल्ली आहे जाप भी देंगे वतन तेरे लिए. तुम्हाला इथं थोडा वेळ बसवं ना. आठवा बसा करा, जपाला सुरुवात करा. ते गेलेले परत या. बघा 15 माळा 15 माळा जप करायचा, नंतर बघा आपापल्या विश्रामाला जायचं. सगळ्यांना बिचारांना सवय नाही ना, त्यामुळे त्यांचाही थोडी लेवल